हॅलो गाईज, तर मी आता जेवण करत होतो आणि जेवण करता करता मी व्हिडिओ बनवते. एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली, थांबून मला दाखवत होता. ही आहे ना, ही माझ्या मम्मीची मम्मी आहे. तर मी जेवण करत होतो. जेवण करत असताना तिला काही जास्त ऐकू येत नाही. तिला तिला काही जास्त ऐकू येत नाही. पण तिने बघा सकाळी शिरा बनवला. आता घरातली मम्मी मी सगळी बाहेर गेली देवाला. मी काही गेलो नाही, नाही आजी पण गेली नाही काय. आता तिने सकाळी ऑमलेट बनवलं. सॉरी सकाळी शिरा बनवला. मी थोडासा खाल्ला, बाहेर गेलो, काम करून आलो. तेवढ्या वेळात तिने बाजरीची भाकरी बनवली, का डाळ बनवली, मेथीची भाजी आणि आल्यानंतर मी ऑमलेट बनवलं. आणि ती बघा जेवती आता. सगळं तिच्या हाताने करते, सगळी तिच्या हाताने करते सगळं. वय किती माहिती आहे का? वय 90 आहे, 90. जोक करत नाही मी कधीच खोटं बोलत नाही. वय 90 आहे. कारण माझ्या मम्मीचं वय आत्ता 49-50 आहे. मम्मी सगळ्यात लहान आहे. मम्मीला 3 मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे, 4 जण. आमच्या मामाचंच वय 70-72 आहे. मग विचार करा, ह्या माणसांनी किती कामं केल्यात, किती काय केलं आणि कशी ही एवढी ताकद. आपण देवाकडे प्रार्थना करू की एवढी ताकद आपल्याला द्यावी की म्हातारपणी सगळं स्वतः करू. सगळं स्वतः करते राहावी सगळं. अगदी सकाळी लुगडं नेसण्यापासून सकाळी पाणी गरम करते. म्हणजे तिच्या तिथं घरी असते ना, तेव्हा मामा तर काय बघत नाही. तिच्या तिथं काही घरी असते ना, मामा आमचा एवढा मात्र झाला आहे, मामाला काय वाटत नाही म्हणजे काय करायला जमत नाही. बिनका सगळे पाणी गेले, बायपास झाले. मामाला पण एक भाकरी टाकते ज्वारीची. स्वतः पण एक ज्वारीची भाकरी स्वतःला बनवती, भाजी बनवती, सकाळी पाणी गरम करते. आयुष्यपत लय डेंजर आहे बाबा. एवढी ताकद देवाने आपल्याला दिली पाहिजे. बाकी काहीच नको. आरोग्य आहे तर सगळं आहे. आता माझ्या मामाच्या पोराला पण पोरगी झाली. म्हणजे पुढच्या 2-3 पिढ्या तर हिने बघितल्या. 89 का 90 वय मला माहीत नाही, मम्मीला विचारून सांगतो. 89 का 90 वय आहे. कसं काय असेल, काय खाल्लं असेल, प्रोटीन खाल्ले का काय खाल्ले काहीच नाही. पण काम केले, एका जागेवर बसून नाही. आज पण सगळं लुगडं धुण्यापासून सगळं करतात बाई, सगळं. तिला ऐकू येत नाही, त्यामुळे मी हळूहळू बोलते. आणि ती लय मोठ्याने बोलल्यानंतर तिला ऐकू येतं. म्हणजे बघा किती डेंजर आहे. निर्मळ तर लय राहते, निर्मळ तर इतकी राहते ना, काय बोलायला नको. देवाकडं काय मागायचं असेल ना तर आरोग्य मागा, बाकी सर्व गोष्टी कमावता येतात.